आता आपण बघूया टायफॉइड फीवर. टायफॉइड फीवरलाच आपण म्हणतो एंटेरिक फीवर. त्याला आपण एंटेरिक फीवर का म्हणतो? एंटेरिक म्हणजेच इंटेस्टाईन्सच्या रिलेटेड. आता हा जो टायफॉइड फीवर असतो आपल्या इंटेस्टाईनच्या रिलेटेड असतो, त्यामुळे ह्याला आपण एंटेरिक फीवर असं पण म्हणतो. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड एज एंटेरिक फीवर, किंवा ह्याला आपण इंटेस्टिनल डिसीज पण म्हणतो, कारण ह्यामध्ये आपली इंटेस्टिन अफेक्ट झालेली असते, त्यामुळे ह्याला आपण इंटेस्टिनल डिसीज असं पण म्हणतो. अँड दिस इज नोन ॲज डिसीज ऑफ बॅड सॅनिटेशन. म्हणजे जे लोक घाण खराब झालेलं जेवण खातात किंवा खराब झालेलं पाणी कन्झ्युम करतात, त्यामुळे टायफॉइड होण्याचे चान्सेस असतात. सो बॅड सॅनिटेशनमुळे हा डिसीज होण्याचे चान्सेस असतात. सो आपण म्हणतो डिसीज ऑफ बॅड सॅनिटेशन. सो 4 शब्द काय काय पाहिले? टायफॉइड फीवर, एंटेरिक फीवर, इंटेस्टिनल डिसीज किंवा डिसीज ऑफ बॅड सॅनिटेशन. आता यामध्ये काय होतं आहे, ते आपण जे काही खराब फूड किंवा वॉटर कन्झ्युम करतो त्यासोबतच बॅक्टेरिया एंटर करते आपल्या बॉडीमध्ये आणि त्यामुळे इन्फेक्शन होतं आपल्या इंटेस्टाईनमध्ये. सो दिस इज अ इन्फेक्शियस डिसीज. ह्यामध्ये काय होतं आहे, बॅक्टेरियामुळे आपल्या इंटेस्टाईन्समध्ये इन्फेक्शन होतं आहे. सो टायफॉइड हा एक इन्फेक्शियस डिसीज आहे आणि ह्याचा कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. टायफॉइड इज ड्यू टू साल्मोनेला टायफी. आता साल्मोनेला टायफी हा एक ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. हे कसं लक्षात ठेवायचं? आता ठीक आहे, आपल्याला ऐकण्यात आलं की कुणाला तरी टायफॉइड झालेला आहे. आता ज्याला हे सगळं माहिती आहे बेसिक की कशामुळे टायफॉइड होतं, त्याच्या डोक्यात काय येईल, ओके ह्याने काहीतरी खराब खाल्लेलं आहे किंवा ह्याने खराब पाणी कन्झ्युम केलेलं आहे. सो आपल्याला माहिती आहे की ह्याने काहीतरी घाण खाल्ली म्हणून हे झालं आहे. सो त्या माणसाचा ऑरा आपल्यासमोर मायनसमध्ये जातो. सो टायफॉइडमध्ये मायनस लक्षात ठेवायचं. त्यांनी टायफॉइड का होतो आहे? त्यांनी खराब खाल्ल्यामुळे. आता तुम्ही जर भारी ठिकाणी खाल्लात, चांगलं जेवण केलं, बॉईल केलेलं पाणी पित असाल, चांगलं ॲक्वागार्डनी शुद्ध केलेलं पाणी पित असाल, तो ऑब्व्हियसली तुमचा ऑरा ओके, चांगला ऑरा +++. पण जर तुम्ही खराब खाणं खाताय म्हणजेच ऑरा मायनस. सो साल्मोनेला टायफी हा ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरियामुळे होतं असं लक्षात ठेवायचं. आता ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरियामुळे होतं, त्यामुळे स्पेसिफिक अँटीबायोटिक्सच आपण इथे वापरू शकतो जे ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरियावर काम करतात. सो इथे आपण मोस्टली जे आपले 3rd जनरेशन सेफालोस्पोरिन्स आहेत ते आपण टायफॉइड फीवरमध्ये वापरतो. सो ह्याचं मेन कॉज असतं कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. आता हे कसं होतं, आपण म्हणतोय खराब जेवण खराब पाणी, खराब जेवण खराब पाणी, पण ही सायकल कशी आहे? ठीक आहे, आता बघा एक इन्फेक्टेड पर्सन आहे, त्या इन्फेक्टेड पर्सननी फीसेस पास केले, त्याचे जे स्टूल्स आहेत, आता इंटेस्टाईनमध्ये जर बॅक्टेरिया आहे तर ते बॅक्टेरिया त्याच्या स्टूल्ससोबत बाहेर पण जाणार. सो त्या स्टूल्समध्ये असतात बॅक्टेरिया. आता ह्या पर्सननी आफ्टर डेफिकेटिंग त्यांनी हँड्स क्लीन नाही केले, तसेच ते घाण हात ह्याने येऊन तुमच्या जेवणाला लावले, म्हणजे जे आपण पाणीपुरीवाला बघतो तसेच घाण हाताने तो पाणीत मिक्स करतो, पुरी भरतो वगैरे वगैरे. सो त्याने ते हात क्लीन न करता तसेच ते हात तुमच्या जेवणाला किंवा पाण्याला टच केले, किंवा फ्लाईज येऊन त्याच्या स्टूल्सवर बसले, तेच फ्लाईज तुमच्या अन्नावर बसले, तसं पण ते ट्रान्समिट होणार. प्लस त्यांनी जिथे डेफिकेट केलेलं आहे, जर त्या सॉईलमध्ये डेफिकेट केलेलं असेल, काही लोकांना माती खायची सवय असती, सो त्या सॉईल्सवर त्या बॅक्टेरिया पण त्यांच्या GIT एंटर करणार, किंवा ते फीसेस चुकून ड्रेनेज बॉटमध्ये गेले आणि ते पाणी प्रॉपर प्युरिफाय होत नसेल तर ते पाणी तसंच कंटॅमिनेटेड राहणार. सो अशा सगळ्या ह्या 4 गोष्टींमुळे आपण जे म्हणतोय की जेवण आणि पाणी कंटॅमिनेट होतं आहे. कशामुळे होतं आहे? हँड्स, फ्लाईज, सॉईल आणि ड्रेनेज वॉटर, ह्या सगळ्या कारणांमुळे जेवण आणि पाणी खराब होतं. आता याचं इन्क्युबेशन पिरियड म्हणजेच ते बॅक्टेरिया बॉडीमध्ये एंटर केल्यापासून सिम्पटम्स दिसेपर्यंतचा जो काळ असतो त्याला आपण म्हणतो इन्क्युबेशन पिरियड. सो टायफॉइडचा इन्क्युबेशन पिरियड असतो 10 ते 14 डेज. पण आता किती बॅक्टेरियल लोड आपल्या बॉडीमध्ये आला आहे त्याच्या अकॉर्डिंग तो इन्क्युबेशन पिरियड चेंज होतो. म्हणजे जर खूप जास्त बॅक्टेरिया बॉडीमध्ये एंटर केलं आहे तर इन्क्युबेशन पिरियड 3 दिवस पण असू शकतो. जर खूप बॅक्टेरिया आले तर ते लगेच हार्म करणार, त्यामुळे लगेच सिम्पटम्स दिसणार. सो इन्क्युबेशन पिरियड 3 दिवस पण असू शकतो. जर खूप कमी बॅक्टेरिया हॅज एंटर्ड तो सो ते लगेच त्रास नाही देणार, त्यांना त्रास द्यायला वेळ लागणार. सो त्यामुळे इन्क्युबेशन पिरियड आपला 21 दिवस पण असू शकतो. सो हे डिपेंड्स की किती बॅक्टेरिया हॅज एंटर्ड. सो त्या बॅक्टेरियाच्या डोसवर, म्हणजेच डिपेंडिंग अपॉन द डोस ऑफ बॅसिलाई दॅट वी हॅव इंजेस्टेड, ह्याच्या अकॉर्डिंग इन्क्युबेशन पिरियड चेंज होत राहतो. आता इथे परत तेच सांगितलं की मोड ऑफ ट्रान्समिशन काय? फिको ओरल रूट. म्हणजे जे आपण मगाशी सांगितलं की फीसेस अँड युरिन फ्रॉम द पेशंट हे जे आहेत त्याच्या थ्रू
वॉटर, सॉईल, फ्लाईज, फिंगर्स हे इन्फेक्ट होतात. मग हे जातात कम्स इन कॉन्टॅक्ट विथ फूड और वॉटर, आणि हे फूड आणि वॉटरच एक नॉर्मल पर्सन कन्झ्युम करतो. त्यामुळे हे असं सगळं हा टायफॉईड फीवर दॅट इज सॅल्मोनेला टायफी बॅक्टेरिया स्प्रेड होतो. दिस इज द मोड ऑफ ट्रान्समिशन. आता आपण पॅथोफिजिओलॉजी बघूया. आता एका नॉर्मल पर्सनने इन्फेक्टेड हे कंटॅमिनेटेड फूड किंवा वॉटर कन्झ्युम केलं, मग हे सॅल्मोनेला टायफी त्या फूड किंवा वॉटरसोबतच त्या पेशंटच्या GIT मध्ये एंटर करते. GIT मध्ये एंटर केल्यावर पहिले तर आपल्या स्टमकमध्ये जे आपलं ॲसिड बॅरियर असतं, गॅस्ट्रिक ॲसिड बॅरियर असतं, ते या बॅक्टेरियासोबत फाईट करतं. पण काही रिझन्समुळे जर बॅक्टेरियल लोड फार जास्त असेल किंवा आपलं जे ॲसिड बॅरियर आहे ते जास्त स्ट्रॉंग नसेल, तर हा सॅल्मोनेला टायफी फाईट करून पुढे जातो. म्हणजे आपली बॉडी त्याला थांबवायचा फुल प्रयत्न करते. आपला जो ॲसिड बॅरियर आहे तो फुल ट्राय करतो की आपण ह्याला पुढे जाऊ द्यायचं नाही, ह्याला इथेच मारायचं आहे. पण काही रिझन्समुळे जर आपलं तो ॲसिड बॅरियर तेवढा स्ट्रॉंग नसेल किंवा बॅक्टेरियल लोड फारच जास्त असेल, म्हणजे जर बॅक्टेरियल लोड 10 लाखपेक्षा जास्त असेल, तर ह्याला आपण नाही हँडल करू शकत. मग तो जातो पुढे. मग तो आता पुढे गेला की इट रिचेस स्मॉल इंटेस्टाईन. आता आपण जे मगाशी सांगितलं की ॲसिड बॅरियर काही लोकांचा वीक असतो, तो वीक काय असतो की काही लोक जर कंटिन्युअसच अँटॅसिड्स कन्झ्युम करत असतील किंवा कंटिन्युअस PPI किंवा जे अशा काही गोष्टी ज्यामुळे आपल्या स्टमकमध्ये ॲसिड प्रोडक्शन कमी होत आहे किंवा ते ॲसिड डायल्यूट होते आहे, अशा सगळ्या रिझन्समुळे ते ॲसिडचं जे बेसिक काम आहे ते तुम्ही त्याला करूच देत नाही आहे. ना ॲसिड आपल्याला प्रोटेक्ट पण करतं आहे, पण ते तुम्ही त्याला करूच देत नाही. त्यामुळे तुमचं ॲसिड बॅरियर वीक झालेला आहे. त्यामुळे तुमच्या तो बॅक्टेरिया आरामशीर पुढे जाऊ शकतो. तुमची बॉडी त्या बॅक्टेरियासोबत फाईट करू शकत नाही. सो हे आपल्याला कुठे कामाला येतं की 2 पेशंट आले तुमच्याकडे, दोघांनी सेम खाल्लं आहे, पण ह्याला टायफॉईड झाला आहे, ह्याला टायफॉईड झालेला नाही आहे. का? तर ह्याची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, वेअरएज सेकंड पेशंट जो आहे त्याचा जो ॲसिड बॅरियर आहे तो तेवढा स्ट्रॉंग आहे. त्यामुळे तो सॅल्मोनेला टायफी पुढे पोचला इंटेस्टाईनपर्यंत. सो हे मेन कळलं. आता काय होतं आहे, सॅल्मोनेला टायफी पुढे गेला, हा पुढे गेला स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेला. स्मॉल इंटेस्टाईनचा पण जो टर्मिनल पार्ट आहे जिथून कोलॉन स्टार्ट होतो, त्या पार्टमध्ये जे पेअर्स पॅचेस आहेत, तिथल्या म्युकोसामध्ये जे पेअर्स पॅचेस आहे त्यात ते एंटर करतं, पेअर्स पॅचेसमध्ये एंटर करतं हे सॅल्मोनेला टायफी. आता पेअर्स पॅचेस काय आहेत? पेअर्स पॅचेस इज इंटेस्टिनल लिम्फॅटिक्स, म्हणजेच आपल्या इंटेस्टाईनचे जे लिम्फॉइड फॉलिकल्स आहेत त्याला आपण म्हणतो पेअर्स पॅचेस. आणि हे जे पेअर्स पॅचेस आहेत हे आपल्या स्मॉल इंटेस्टाईनचे असे म्हणजे काय झालं फायटर्स आहेत. ते काही आलं त्याच्यासोबत फाईट करतात, म्हणजेच हे इम्युनॉलॉजिकल बॅरियर्स आहेत. जसं आपल्या फॅरिंग्समध्ये टॉन्सिल्स असतात ते इम्युनिटी देतात, तसंच स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पेअर्स पॅचेस असतात. ह्या पेअर्स पॅचेसलाच आपण टॉन्सिल्स ऑफ स्मॉल इंटेस्टाईन पण म्हणतो. सो इथे काय सांगितलं, हे जे पेअर्स पॅचेस आहेत हे स्मॉल इंटेस्टाईनचे लिम्फॉइड फॉलिकल्स आहेत. लिम्फॉइड फॉलिकल्स आहेत त्यामुळे हे इम्युनॉलॉजिकल बॅरियर म्हणून पण काम करतात, जस्ट लाईक टॉन्सिल्स. त्यामुळे आपण ह्या पेअर्स पॅचेसला टॉन्सिल्स ऑफ स्मॉल इंटेस्टाईन देखील म्हणतो. आणि आपला हा जो बॅक्टेरिया आलेला आहे बाहेरून, सॅल्मोनेला टायफी जो आलेला आहे, हा ह्या लिम्फॉइड फॉलिकल्सला म्हणजेच ह्या पेअर्स पॅचेसला इन्फेक्ट करतं. तिथं ते इन्फेक्शन कॉज करतं, हे इन्फेक्शन स्प्रेड होतं आणि त्याच्याच आता जे आपलं स्मॉल इंटेस्टाईन आहे, जे काही आपलं GIT आहे त्याच्या अराउंड ब्लड वेसल्स चाललेत. सो हे जे बॅक्टेरिया आहे ते पेनिट्रेट करत जातं, इन्फेक्शन वाढवत जातं आणि मग हे ब्लड वेसल्समध्ये एंटर करतं. आता हे बॅक्टेरिया आपल्या ब्लडमध्ये मिक्स झालेलं आहे, ब्लडमध्ये मिक्स झालं, मग ते पुढे जाऊन तिथे मल्टिप्लाय करतं, ज्याचं आपण म्हणतो डिसेमिनेशन. तिथं मल्टिप्लिकेशन होतं आणि मग हा बॅक्टेरिया आपल्या अख्ख्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होतं, ज्यालाच आपण म्हणतो बॅक्टेरियमिया. म्हणजेच ब्लडमध्ये बॅक्टेरिया एंटर झालेला आहे आणि ह्या ब्लडसोबत अख्ख्या बॉडीमध्ये हा बॅक्टेरिया सर्क्युलेट होत आहे. सो ही झाली पॅथोफिजिओलॉजी. सो काय पाहिलं आपण पॅथोफिजिओलॉजीमध्ये की एका नॉर्मल पर्सनने कंटॅमिनेटेड फूड किंवा वॉटर कन्झ्युम केलं, त्याच्यासोबतच मध्ये सॅल्मोनेला टायफी आपल्या बॉडीमध्ये एंटर झालं, ते GITमध्ये एंटर झालं. पण जर त्याचा ॲसिड बॅरियर स्ट्रॉंग असेल तर ते फाईट करेल. जर स्ट्रॉंग नसेल किंवा जर बॅक्टेरियल लोड इज मोर दॅन 10 लाख, तर मग हा बॅक्टेरिया पोचणार खाली स्मॉल इंटेस्टाईनपर्यंत. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाऊन तिथल्या म्युकोसाला ते पेनिट्रेट करणार. त्या म्युकोसामध्ये जे इंटेस्टाईन लिम्फॅटिक्स आहेत, म्हणजेच जे आपले स्मॉल इंटेस्टाईनचे लिम्फॉइड फॉलिकल्स आहेत, ज्याला आपण म्हणतो पेअर्स पॅचेस, त्या पेअर्स पॅचेसला हे इन्फेक्ट करतं, पेअर्स पॅचेसमध्ये इन्फेक्शन होतं. पेअर्स पॅचेसलाच आपण म्हणतो टॉन्सिल्स ऑफ स्मॉल इंटेस्टाईन, कारण पेअर्स पॅचेस हे इम्युनॉलॉजिकल बॅरियर आहेत, ते आपले फायटर्स आहेत. आता ह्या पेअर्स पॅचेसमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे
हे इन्फेक्शन स्प्रेड होतं, मग ते ब्लडपर्यंत जातं. आता हे बॅक्टेरिया आपल्या ब्लडमध्ये एंटर झालेला आहे. तिथे एंटर झाले तिथे तो मल्टिप्लाय होणार, म्हणजेच इंट्रासेल्युलर मल्टिप्लिकेशन होणार. त्यालाच आपण म्हणतो बॅक्टेरियमिया, म्हणजे आपल्या ब्लडमध्ये बॅक्टेरिया मिक्स झालेला आहे. हा बॅक्टेरिया आपल्या ब्लडसोबत अख्ख्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होतो. मग आता नेक्स्ट आपण बघूया क्लिनिकल फीचर्स. आता टायफॉईडचे क्लिनिकल फीचर्स आपण वीक्समध्ये बघूया, की पहिल्या आठवड्यात काय दिसतं पेशंटमध्ये, सेकंड वीकमध्ये काय दिसतं, थर्ड वीकमध्ये काय दिसतं. कारण आपण जे टेस्ट करतो ह्यासाठी जे आपण ॲडवाईस करतो ते पण आपण वीक्स बघूनच बघतो, की सिम्पटम्स सुरू होऊन किती आठवडे झाले आहेत. त्या अकॉर्डिंग आपण त्या पेशंटला टेस्ट सजेस्ट करतो. म्हणजे आपलं विडाल टेस्ट वगैरे जे आहे ते आपण आठवडा बघूनच सजेस्ट करतो. सो आपण वीक वाईज बघूया की कोणत्या वीकमध्ये काय सिम्पटम्स दिसतात. आता इनिशियली जे प्रोड्रॉमल स्टेज असतं, म्हणजे पहिले जे 2-3 दिवस आहेत त्या 2-3 दिवसात आपल्याला असे व्हायरल फीवरचेच सिम्पटम्स दिसतात. आता व्हायरल फीवरमध्ये आपल्याला काय काय कंप्लेंट्स दिसतात पेशंटचे. पेशंट म्हणतो की असं थकवा जाणवतोय खूप जास्त, नुसतं डोकं दुखतंय, घशात खवखवतंय, नुसता खोकला येतोय. हे सगळे आपल्याला व्हायरल फीवरची लक्षणं माहिती आहेत. ही इनिशियली आपल्याला दिसतात. सो इनिशियली आपल्याला काय काय कंप्लेंट्स दिसतील अशा पेशंटमध्ये. पहिल्या 1-2 दिवसात आपल्याला दिसतं की पेशंट कंप्लेंट करतोय की असा थकवा जाणवतंय, डोकं दुखतंय, खोकला येतोय सारखा, घशात खवखवतंय. हे इनिशियल स्टेजमध्ये दिसतं आपल्याला टायफॉईडच्या. मग त्यानंतर हळूहळू आपल्याला सगळ्यात मेन ह्या टायफॉईडचं सगळ्यात कॅरेक्टरिस्टिक फीचर इज स्टेप लॅडर फीवर. हे आपण लहानपणीपासून वाचतो. टायफॉईडमध्ये असतं स्टेप लॅडर फीवर. सो हे नंतर म्हणजे ऑलमोस्ट 4 ते 5 दिवसानंतर हे सुरू होतं आणि खूप जास्त टेम्परेचर असतं पेशंटचं. म्हणजे ऑलमोस्ट 101 ते 102 फॅरनहाईट एवढं टेम्परेचर जातं. आणि हे स्टेप लॅडर फीवर असतं, म्हणजे एव्हरी डे ते वाढत टेम्परेचर त्या पेशंटचं रोज 1-1 डिग्रीने वाढत जातं असं आपल्याला दिसतंय. सो टायफॉईडचं सगळ्यात मेन कॅरेक्टरिस्टिक इज स्टेप लॅडर फीवर असतं. आणि 4थ्या किंवा 5व्या दिवशी आपल्याला दिसतं की खूपच जास्त टेम्परेचर वाढलेलं असतं. आणि इथे आपण कंप्लेंट सांगतो की हाय ग्रेड फीवर आहे. मोस्टली आपण नेहमी बघतो की हाय ग्रेड फीवर असेल तर आपल्याला कोटेड टंग दिसते. सो आपण एक्झामिनेशन केलं तर पेशंटमध्ये आपल्याला कोटेड टंग दिसणार. यासोबतच स्टेप लॅडर फीवरसोबत अजून काय कंप्लेंट्स असतात पेशंटचे फर्स्ट वीकमध्ये, की डोकं दुखतंय कंटिन्युअसली. प्लस आता ॲबडॉमिनमध्ये जे आपले इंटेस्टाईन आहे त्याच्यामध्ये एवढं मोठे इन्फेक्शन झाले, जे आपले पेअर्स पॅचेस आहेत ते इन्वेट झाले, त्यांच्यामध्ये इन्फेक्शन झाले. सो ऑब्व्हियसली पेन तर असणारच आहे. इन्फ्लेमेशन म्हटलं पेन तर असणारच आहे. सो वेग ॲबडॉमिनल पेन असतं, म्हणजे जसं प्रिकिंग सॉर्ट ऑफ पोटात दुखतं. ऑब्व्हियसली पेअर्स पॅचेस कुठे आहेत? पोटात. सो पोट तर दुखणार. तिथे इन्फ्लेमेशन झालं, इन्फ्लेमेशनचं एक कॅरेक्टरिस्टिक असतं पेन. सो पेन तर असणार आहे, ॲबडॉमिनल पेन तर असणार आहे. त्यासोबतच इनिशियली पेशंटमध्ये कॉन्स्टिपेशन दिसतं. मग त्यानंतर कॉन्स्टिपेशन नंतर आपल्याला एकदम वॉटरी डायरिया दिसतो, ज्यालाच आपण म्हणतो पी सूप डायरिया. बटाण्याचं सूप कसं असतं त्या कन्सिस्टन्सीचं तेवढं वॉटरी लेवलचं डायरिया आपल्याला दिसतं. सो फर्स्ट वीकमध्ये काय काय, पहिले तर व्हायरल फीवरचे सगळे सिम्पटम्स दिसणार. दॅट इज मलेज, हेडेक, सोर थ्रोट, कफ. त्यासोबतच जे मेन सिम्पटम आहे, जे मेन क्लिनिकल फीचर आहे टायफॉईडचं, दॅट इज स्टेप लॅडर फीवर. आणि फीवर फार जास्त वर जातो, म्हणजे 101, 102 पर्यंत फीवर जातो. आणि हायग्रेड फीवर आहे म्हटल्यावर कोटेड टंग तर दिसणारच. यासोबतच आपल्याला पेशंटमध्ये दिसतं हेडेक, वेग ॲबडॉमिनल पेन आणि इनिशियली असतं कॉन्स्टिपेशन नंतर पेशंटमध्ये आपल्याला कंप्लेंट्स दिसतात, की म्हणजे ते म्हणणार की 1-2 दिवस कॉन्स्टिपेशन झालं, 1-2 दिवस संडास साफ नाही झाली, पण त्यानंतर असं एकदमच पाण्यासारखं, दॅट इज पी सूप डायरिया असं आपण त्याला म्हणतो. हे सगळं झालं फर्स्ट वीकचं. त्यानंतर आता सेकंड वीकमध्ये म्हणजेच ऑलमोस्ट 7th to 10th डे ह्याच्यामध्ये आपल्याला हिपॅटोस्प्लिनोमेगॅली दिसते. आता हे का होतं? जे बॅक्टेरिया आहेत ते ब्लडमध्ये सर्क्युलेट करतात आपण सांगितलेलं. आता ब्लडमध्ये सर्क्युलेट करत वेगवेगळ्या ऑर्गन्सपर्यंत पोहोचणार. जेव्हा हे बॅक्टेरिया स्प्लीनपर्यंत जातं ते स्प्लीनवर कसं ॲक्शन दाखवते की स्प्लीनच्या सेल्सला म्हणते तू मल्टिप्लाय हो अजून. सो नंबर ऑफ सेल्स वाढत जातं आणि त्यामुळे स्प्लीनची साईज वाढत जाते. हे असं हे बॅक्टेरिया त्या स्प्लीनवर अफेक्ट करते. त्यामुळे आपल्याला 7th ते 10th डे ह्याच्यामध्ये आपल्याला हिपॅटोस्प्लिनोमेगॅली दिसते. त्यासोबतच सगळ्यात मेन जे टायफॉईड स्पेसिफिक आहे दॅट इज रिलेटिव्ह ब्रॅडिकार्डिया. आता ब्रॅडिकार्डिया आपण म्हणतोय, पण ब्रॅडिकार्डियाचा अर्थ असा नाही की पार 50-60 एवढा पल्स रेट गेला आहे. रिलेटिव्ह ब्रॅडिकार्डिया आपण म्हणतो. रिलेटिव्ह म्हणजे काय? आता नॉर्मली असा रूल आहे की जर फीवर आला, म्हणजे जर टेम्परेचर वाढतंय तर सायमल्टेनियसली, म्हणजेच टेम्परेचर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर हार्ट रेट. जर टेम्परेचर वाढलं तर हार्ट रेट पण वाढणार. ह्याला रूल काय आहे की जर तुमचं 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढतंय तर तुमची हार्टबीट
10 बीट्स पर मिनिटनी वाढणार. म्हणजे तुमचा पल्स रेट आहे 10 पर मिनिटनी वाढणार. म्हणजे आता जर माझा 2 डिग्री सेल्सिअसनी टेम्परेचर वाढलेलं आहे तर माझं जे पल्स रेट आहे जे नॉर्मली 72 असतो ते आता 92 दिसेल तुम्हाला. म्हणजेच 20नी माझा हार्ट रेट वाढणार. हा नॉर्मल रूल आहे की 1 डिग्री सेल्सिअसनी तुमचं टेम्परेचर वाढलं की तुमची हार्ट रेट 10 बीट्स पर मिनिटनी वाढणार. हे नॉर्मल रूल आहे. पण टायफॉईडमध्ये आपल्याला तसं दिसत नाही. टेम्परेचर तर टच झालं आहे पर 101 आणि 102, पण पल्स रेट तेवढा वाढलेला नसतो. फॉर एक्झाम्पल जर माझं टेम्परेचर 5 डिग्रीनी वाढलेलं आहे पण माझा पल्स 20 पल्स बीट्स पर मिनिटनी वाढलेला आहे. म्हणजे एक्सपेक्टेड किती आहे की 50नी वाढावं, पण नाही, माझा पल्स फक्त 20नी वाढलेला आहे. ह्याला आपण म्हणतो रिलेटिव्ह ब्रॅडिकार्डिया. म्हणजे जेवढं एक्सपेक्टेड आहे की रूलनुसार एक्सपेक्टेड की 1साठी इथे 10 वाढले पाहिजे. 1 डिग्री सेल्सिअससाठी 10 बीट्स पर मिनिट वाढलं पाहिजे, पण तसं इथे दिसत नाही. त्यामुळे ह्याला आपण शब्द वापरतो की रिलेटिव्ह ब्रॅडिकार्डिया आहे. म्हणजे जसं टेम्परेचर वाढतं तसं आपली हार्ट रेट त्या हिशोबाने वाढत नाही आहे. त्यामुळे आपण ह्याला म्हणतो रिलेटिव्ह ब्रॅडिकार्डिया. आणि हे स्पेसिफिकली आपल्याला फक्त टायफॉईड फीवरमध्येच दिसतं. ह्याचं कारण काय आहे की टायफॉईडमध्ये जे टॉक्सिन्स असतात, म्हणजेच आपल्या इथे जे बॅक्टेरिया आहे की सॅल्मोनेला टायफी जे आहे, सॅल्मोनेला टायफी जे टॉक्सिन्स प्रोड्यूस करतं ते टॉक्सिन्स आपल्या हार्टवर मायोकार्डियल डिप्रेसंट ॲक्टिव्हिटी दाखवतात. म्हणजेच ते हार्टच्या ॲक्टिव्हिटीजला डिप्रेस करतं, सप्रेस करतं. जर हार्टच्या ॲक्टिव्हिटीजला सप्रेस करते मग हार्ट रेट ते वाढू देईल का? जो आपलं नॉर्मल चालतं की 1 डिग्री सेल्सिअसला 10 बीट्स पर मिनिट ते होऊ देईल का? नाही. त्यामुळे इथे रिलेटिव्ह ब्रॅडिकार्डिया दिसतं. मेन रिझन काय आहे की टायफॉईड टॉक्सिन्स आर मायोकार्डियल डिप्रेसंट. ठीक आहे. ह्यासोबतच अजून काय दिसतं आपल्या सेकंड वीकमध्ये पेशंटच्या ट्रंक रिजनवर स्पेसिफिकली चेस्टवर रोज स्पॉट्स दिसतात. आता हे रोज स्पॉट्स का दिसतात? आपण सांगितलेलं की बॅक्टेरिया ब्लडमध्ये सर्क्युलेट करते. हे जे बॅक्टेरिया आहे ना हे ब्लडमध्ये असे क्लम्प्स फॉर्म करतं, ज्याला आपण म्हणतो बॅक्टेरियल एम्बोलाय. आता हे जे एम्बोलाय फॉर्म झालेले आहेत त्यामुळे आता जर क्लम्प्स अशा गुठळ्या झाल्या तिथं रक्ताच्या तर ऑब्व्हियसली आपल्याला ते स्पॉट्स दिसणार त्या ठिकाणी. सो सेकंड वीकमध्ये आपल्याला काय दिसतं की पेशंटच्या चेस्ट रिजनवर असे रोज स्पॉट्स असतात. अँड दिस रोज स्पॉट्स आर ड्यू टू बॅक्टेरियमिया. का? कारण जे बॅक्टेरिया आहे ते ब्लडमध्ये असे क्लम्प्स फॉर्म करतात, त्यामुळे अशा स्पेसिफिक ठिकाणी चेस्टवर रोज स्पॉट्स दिसतात आपल्याला. सो हे झालं सेकंड वीक. सेकंड वीकमध्ये काय काय? माइल्ड हिपॅटोस्प्लिनोमेगाली, रिलेटिव्ह ब्रॅडिकार्डिया आणि रोज स्पॉट्स. मग आता येतं थर्ड वीक. आता सेकंड वीकमध्ये आपण पेशंटला ट्रीट केलं नाही, आपल्याला एवढं सगळं दिसतं आहे. स्टेपलॅडर फीवर, ॲबडॉमिनल पेन, पी सूप डायरिया, रिलेटिव्ह ब्रॅडिकार्डिया, रोज स्पॉट्स, माइल्ड हिपॅटोस्प्लिनोमेगाली, तरी आपण पेशंटला ट्रीट केलं नाही. मग पेशंट टायफॉईड स्टेटमध्ये जातो आणि टायफॉईड स्टेट हे डेंजरस असतं. आता हे सुरू कसं होतं? इनिशियली असतं अपॅथी. अपॅथी म्हणजेच त्या पेशंटला कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहत नाही, त्यात काहीच एन्थुझियाझम नसतो. मग नेक्स्ट येतं टॉक्सेमिया, मग डेलिरियम, मग डिसओरिएंटेशन आणि मग कोमा. सो हे एवढं डेंजरस असतं टायफॉईड स्टेट. आणि या स्टेजमध्ये एकदम ॲपॅरंट डायरिया असतं, एकदम असा पेशंट म्हणतो की किती गोळ्या घेतल्या तरी ते डायरिया थांबतच नाही आहे. थर्ड वीकमध्ये ॲपॅरंट डायरिया असतं आणि तरी आपण त्या पेशंटला ट्रीट केलं नाही. फॉर एक्झाम्पल रूरल एरियाजमध्ये वगैरे ते म्हणत काय जुलाबच तर होत आहे, काय डाग तर आलेत छातीवर, मग त्यांनी जर ते इग्नोर केलं तरी त्यांनी ते ट्रीट केलं नाही. तर मग पुढे जाऊन आता काय होत होतं? पेअर्स पॅचेस तुमचे हे तर झालेत, इन्वेड झाले, तिथं इन्फेक्शन झालेलं आहे, ते इन्फेक्शन वाढत जातं आणि मग परफोरेशन होऊ शकतं, हिमोरेज होऊ शकतं. सो आपण ट्रीट केलं नाही तर इंटेस्टाइनल परफोरेशन होऊ शकतं किंवा इंटेस्टाइनल हिमोरेज होऊ शकतं. सो हे झाले आपले क्लिनिकल फीचर्स. फर्स्ट वीकमध्ये काय? व्हायरल फीवरची लक्षणं, दॅट इज मलेज, हेडेक, सोर थ्रोट, कफ. ह्यासोबतच स्टेपलॅडर फीवर, हेडेक, वेग ॲबडॉमिनल पेन, कॉन्स्टिपेशन नंतर असतं पी सूप डायरिया. सेकंड वीकमध्ये काय दिसतं? ऑलमोस्ट 7th ते 10th डेला आपल्याला दिसतं माइल्ड हिपॅटोस्प्लिनोमेगाली प्लस रिलेटिव्ह ब्रॅडिकार्डिया प्लस रोज स्पॉट्स. जर ट्रीट नाही केलं तर थर्ड वीकमध्ये येतं टायफॉईड स्टेट, ज्यात असतं अपॅथी, मग टॉक्सेमिया, मग डेलिरियम, मग डिसओरिएंटेशन, मग कोमा. आणि यात एकदम अपॅरंट डायरिया असतं आणि तरी पेशंटला आपण ट्रीट केलं नाही तर होतं इंटेस्टाइनल परफोरेशन किंवा इंटेस्टाइनल हिमोरेज. आता नेक्स्ट आपण बघूया कॉम्प्लिकेशन्स. आता कॉम्प्लिकेशन्स केव्हा येतील की पेशंटने निग्लेक्ट केला, त्याला सगळं एवढे सिम्टम्स दिसत आहेत, ताप येतो, काय काय लूज मोशन्स वगैरे वगैरे, तर त्यांनी बेसिक फक्त पॅरासिटामॉल खाल्ली, बाकी काय जे प्रॉपर अँटीबायोटिक्स लागतात ते त्याने घेतलेच नाही. तर हा टायफॉईड ठीक होणार आहे का? नाही. पोटात काय झालं आहे त्याला काय माहिती ना, पार तिथे आत अल्सर्स फॉर्म होत आहेत, त्या अल्सर्सचं पुढे जाऊन परफोरेशन होऊ शकतं, पण त्या अल्सर्सला तर तो ट्रीट करतच नाही आहे, त्याला फक्त ताप दिसतोय, तो पॅरासिटामॉल खातोय.
त्यामुळे टायफॉईड फिवरचे पुढे जाऊन बरेच डेंजरस कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ह्यात पहिलं येतं हिमोरेज. हिमोरेज हे आपल्याला मोस्टली सेकंड वीकच्या एंडला दिसतं. हे केव्हा होतं, जर पेशंटनी प्रॉपर अँटीबायोटिक्स घेतले नाहीत आणि फक्त पॅरासिटामॉल कन्झ्युम केलं आहे. त्यामुळे काय होतं, तर पहिलं तर जे आपले पेअर्स पॅचेस आहेत त्यात ऑलरेडी बॅक्टेरियाने इन्व्हेड केलं आहे, त्यांच्यामध्ये इन्फेक्शन झालं, तिथे इन्फ्लेमेशन झालं आहे, पुढे जाऊन तिथे मग अल्सरेशन होतं आणि तरी ट्रीट केलं नाही तर त्या अल्सरेशनचेच पुढे जाऊन ते परफोरेट होतं, म्हणजे त्यात होल्स पडतात, त्या अल्सरमध्ये होल पडतं आणि परफोरेशन होतं. आता जर परफोरेशन झालं तर ऑब्व्हियसली ब्लिडिंग पण होणार. त्यामुळे यात आपण कॉम्प्लिकेशन सांगितलं की आपल्याला हिमोरेज दिसतं. सो हिमोरेजचं काय सांगितलं, ॲट द एंड ऑफ सेकंड वीकच्या एंडला आपल्याला हिमोरेजचे कॉम्प्लिकेशन दिसतं. हे केव्हा दिसतं की पेशंटनी प्रॉपर अँटीबायोटिक्स घेतले नाही आहेत, तर पेअर्स पॅचेसमध्ये इन्फेक्शन झालं आहे, इन्फ्लेमेशन झालं आहे, त्या इन्फ्लेमेशनचं आता अल्सरेशन झालं आहे, अल्सरेशनचंच पुढे जाऊन परफोरेशन झालं आहे आणि परफोरेशन झाल्यामुळे त्यातून ब्लिडिंग होतं आहे. सो त्यामुळे आपल्याला हिमोरेजचे कॉम्प्लिकेशन दिसतं आहे. आता हिमोरेज आहे तर आपल्याला काय काय दिसू शकतं. पहिलं तर ब्लॅक स्टूल्स. ऑब्व्हियसली आता हे कुठे होतं आहे, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. अजून त्या ब्लडला अख्खं लार्ज इंटेस्टाईन क्रॉस करायचं आहे, सो ते स्टूल्समधून बाहेर येईपर्यंत ते ऑब्व्हियसली ब्लॅक होऊन जाणार. त्यामुळे आपल्याला ब्लॅक स्टूल्स हे मेन दिसतं. सेकंड टॅकिकार्डिया प्लस हायपोटेन्शन. आता जर ब्लिडिंग होतं आहे तर टॅकिकार्डिया असणारच आणि ब्लिडिंग होते म्हटलं प्रेशर कमी झालं आहे त्यामुळे हायपोटेन्शन दिसणार आपल्याला. दीज आर साइन्स ऑफ शॉक. प्लस डायरिया तर आहेच आहे, पेशंटमध्ये डायरिया असणारच. सो हिमोरेज झाल्यामुळे काय काय दिसतं आपल्याला, ब्लॅक स्टूल्स, टॅकिकार्डिया, हायपोटेन्शन आणि डायरिया. अँड टॅकिकार्डिया अँड हायपोटेन्शन दीज आर साइन्स ऑफ शॉक. आणि जर खूपच जास्त ब्लड लॉस होत असेल अशा केसमध्ये आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं. सो फर्स्ट कॉम्प्लिकेशन झालं हिमोरेज. सेकंड कॉम्प्लिकेशन येतं आपलं परफोरेशन, जे आपण मगाशी सांगितलं. परफोरेशन कशामुळे होतं आहे, इन्फेक्शन झाले पेअर्स पॅचेसमध्ये, मग पुढे जाऊन इन्फ्लेमेशन होतं आहे, मग इन्फ्लेमेशनचंच अल्सरेशन होतं आहे, तिथे परफोरेशन होतं आहे, होल्स येतात, तिथे असे होल्स फॉर्म होतात. सो हे एक्स्ट्रीम एमर्जन्सी मानलेलं असतं. परफोरेशन हे एक एक्स्ट्रीम एमर्जन्सी आहे. मोस्टली आपल्याला सेकंड वीकच्या एंडला किंवा थर्ड वीकच्या स्टार्टला दिसतं जर आपण प्रॉपर ट्रीट केलं नाही तर. आणि परफोरेशन झालं आहे हे आपण कसं ओळखायचं, जे आपण ॲबडॉमिनल एक्झामिनेशन करतो त्यात परफोरेशनमध्ये आपल्याला ॲबडॉमिनल गार्डिंग जाणवतं, ॲबडॉमिनल रिजिडिटी जाणवते, टेंडरनेस असतं, प्लस ॲबडॉमिनल डिस्टेन्शन असतं. आता परफोरेशनमध्ये सगळं कंटेंट बाहेर येणार, सो डिस्टेन्शन असणारच, प्लस गार्डिंग असणार, रिजिडिटी असणार आणि टेंडरनेस दिसणार आपल्याला. सो परफोरेशनमध्ये काय दिसतं, आपण प्रॉपर ॲबडॉमिनल एक्झामिनेशन केलं सो आपल्याला दिसणार ॲबडॉमिनल गार्डिंग, ॲबडॉमिनल रिजिडिटी, डिस्टेन्शन आणि टेंडरनेस. प्लस आता परफोरेशन झालं आहे, दुखणार तर आहेच पेशंटला. सो लोअर ॲबडॉमिनमध्ये दुखतं आहे म्हणतं पेशंट. जेव्हा परफोरेशन झालेलं असतं त्या कंप्लेंटमध्ये पेशंट सांगतं की लोअर ॲबडॉमिनमध्ये दुखतं आहे. आता परफोरेशन झालं आहे म्हटलं पेरिस्टाल्टिक मुवमेंट तर काहीच नसणार आहे, होल्स पडलेत, सो ते कायच काम करणार आहे, कसं ते मूवमेंट करणार आहे, सगळं तुटलं आहे त्यात सगळं, म्हणजे सिस्टमच खराब झाली आहे. सो नो पेरिस्टाल्सिस प्लस वॉमिटिंग हे कंप्लेंट असणार आहे आणि त्यासोबतच परफोरेशन म्हटलं ब्लिडिंग पण असणार. त्यामुळेच आपल्याला साइन्स ऑफ शॉक दिसणार, दॅट इज टॅकिकार्डिया आणि हायपोटेन्शन. आणि एक्स्ट्रीम टॅकिकार्डिया दिसतं परफोरेशनमध्ये. सो परफोरेशनमध्ये काय काय दिसणार आपल्याला, पहिलं तर ॲबडॉमिनल गार्डिंग, रिजिडिटी, टेंडरनेस आणि डिस्टेन्शन. मग लोअर ॲबडॉमिनमध्ये अक्यूट पेन असणार आहे, नो पेरिस्टाल्सिस, पी वरून परफोरेशन, पी वरून पेरिस्टाल्सिस, पण परफोरेशनमध्ये नो पेरिस्टाल्सिस. वॉमिटिंग असतं, हायपोटेन्शन आणि टॅकिकार्डिया. आता हे परफोरेशन कन्फर्म करण्यासाठी आपण पेशंटला एक्सरे काढणं ॲडवाईस करतो. आता हे जे एक्सरे आहे आपण नेहमी स्टँडिंग पोझिशनमध्ये काढतो टू चेक परफोरेशन. सो स्टँडिंग पोझिशनमध्ये जेव्हा आपण एक्सरे काढतो रिझल्टमध्ये आपल्याला दिसतं की डायफ्रामच्या अंडर असं एअर कलेक्ट झालेली आहे. सो ह्यालाच आपण म्हणतो परफोरेशन झालं आहे. परफोरेशन झाल्यामुळे सगळं एअर बाहेर आलं आणि ते डायफ्रामच्या खाली जाऊन कलेक्ट झालं आहे. सो जेव्हा आपण एक्सरे स्टँडिंग घेतो ऑफ ॲबडॉमिन तर आपल्याला दिसतं एअर अंडर डायफ्राम. हे झाले दोन मेन कॉम्प्लिकेशन्स. आणि परफोरेशन हे एक एक्स्ट्रीम एमर्जन्सी कंडिशन आहे. यामध्ये आपल्याला एमर्जन्सी सर्जरी करावी लागते, त्यानंतर प्रॉपर अँटीबायोटिक्स दिले जातात, नाहीतर पेशंट सेप्टिक शॉकमध्ये जाऊ शकतो. तर टायफॉईडचे मेन दोन कॉम्प्लिकेशन्स काय आहेत, हिमोरेज आणि परफोरेशन. उलटं सांगायचं परफोरेशन आणि परफोरेशनमुळे पुढे जाऊन हिमोरेज. आता हे झालं मेन. अजून काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, जर तुम्ही प्रॉपर अँटीबायोटिक्स दिले नाही. इथं अँटीबायोटिक्स फार महत्त्वाचे आहेत, कारण बॅक्टेरिया ब्लडमध्ये गेलेला आहे, तर त्या बॅक्टेरियाला मारणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रॉपर अँटीबायोटिक्स दिलेच पाहिजेत. जर प्रॉपर अँटीबायोटिक्स दिले नाहीत तर ते बॅक्टेरिया ब्लडमध्ये फिरते, तर ते प्रत्येक ऑर्गनला जाऊन हार्म करणार. लिव्हरमध्ये जाणार, तिथे हेपटायटिस होणार, लंग्समध्ये जाणार, न्यूमोनिया होणार,
हार्टमध्ये जाणार मायोकार्डायटिस होणार, आपल्या गॉल ब्लॅडरमध्ये जाणार कोलेसिस्टायटिस होणार, किडनीमध्ये जाऊन नेफ्रायटिस, बोन्समध्ये जाऊन ऑस्टिओमायलायटिस. सो हे झाले बाकीचे कॉम्प्लिकेशन्स. यात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट येते की आता साल्मोनेला टायफी आपल्या बॉडीमध्ये एंटर केलेला आहे, त्याला आपण ट्रीट केलं पण तरी त्याचं एक घर असतं, घर म्हणतो ना आपण, की त्याला बाहेर काढतं आपण, तर कुठली तरी जागा त्याला खूप आवडली तर तिथे जाऊन तो कमी फॉर्ममध्ये असं शांतपणे बसलेला असतो, पण त्याला जर ट्रिगर केलं तर परत येऊ शकतो. सो असं तो गॉल ब्लॅडर त्याला त्याचं एक हॅपी प्लेस वाटतं. त्यामुळे साल्मोनेला टायफी आपल्या बॉडीमध्ये गॉल ब्लॅडरमध्ये जाऊन बसतं इन द रिलॅप्स स्टेट. म्हणजे आपण ट्रीटमेंट वगैरे केली, आपल्याला वाटतं की ठीक आहे आता बरं झालं आहे पेशंट, पण साल्मोनेला टायफीने बॉडी सोडलेली नसती, ते गॉल ब्लॅडरमध्ये जाऊन शांतपणे बसलेलं असतं. सो न कळत गॉल ब्लॅडर बिकम्स द लॉंग स्टँडिंग कॅरियर. त्याला माहीत नाही पण साल्मोनेला टायफी त्याच्यात बसलेला आहे आणि त्यामुळे आता आपल्याला वाटतं साल्मोनेला टायफी बॉडीमध्ये नाही आहे पण तो बॉडीमध्ये आहे, त्यामुळे त्याला चान्सेस ऑफ रिलॅप्स की तुम्हाला परत टायफॉईड होऊ शकतो. तुम्ही अँटीबायोटिक्सचा कोर्स केलेला आहे, तुम्हाला वाटते बरं झालं आहे, सगळं ठीक झालं आहे, पण तुम्हाला परत टायफॉईड होऊ शकतो कारण साल्मोनेला टायफी गेलेला नाही, तुमच्या गॉल ब्लॅडरमध्येच बसलेला आहे. सो त्यामुळे त्या पेशंटला परत टायफॉईड होऊ शकतं. आणि जर आपल्याला असं दिसलं की सारखं त्याला आपण ट्रीट करतो पण सारखं टायफॉईड होत चाललंय, टायफॉईड काय दूर होतच ते, आपण ट्रीट केलं तरी टायफॉईड आहेच त्याला, म्हणजे जर क्रॉनिक टायफॉईड असेल तर अशा केसमध्ये आपल्याला माहिती आहे हॅपी प्लेस काय ह्याची गॉल ब्लॅडरच काढून टाका. मग आपल्या अँटीबायोटिक्सने अख्ख्या बॉडीमधलं अख्खं साल्मोनेला टायफी वॉश होऊन जाईल, ते कुठेच राहणार नाही. सो ह्या केसमध्ये आपण कोलेसिस्टेक्टॉमी करतो आणि गॉल ब्लॅडरच काढून टाकतो. सो साल्मोनेला टायफीला घरच राहणार नाही, त्यामुळे परत टायफॉईड होणारच नाही. टायफॉईड होऊ शकतं फूड आणि वॉटर कन्झ्युम केल्याने, पण बॉडीमध्ये ते राहणार नाही. सो त्यासाठी आपण करतो कोलेसिस्टेक्टॉमी. मग आता नेक्स्ट होतं इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्या सगळ्यात मेन आपल्याकडे इन्व्हेस्टिगेशन असतं विडाल टेस्ट. हे आपण नेहमी ऐकतो, टायफॉईडसाठी सगळ्यात मेन इन्व्हेस्टिगेशन असतं विडाल टेस्ट. आणि विडाल टेस्ट आपण हे फर्स्ट वीकमध्ये लगेच नाही सांगत, म्हणजे पेशंट सांगतो कालपासून ताप येतो आहे, लगेच विडाल टेस्ट ॲडवाईज नाही करायची. विडाल टेस्ट सिम्पटम्स चालू होऊन 1 वीक झाले असतील त्यानंतर करायची. ह्याचं रिझन काय आहे की आता आपल्या बॉडीमध्ये साल्मोनेला टायफीचे अँटीजेन्स आलेले आहेत, त्या अँटीजेन्सच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज प्रोड्यूस करण्यासाठी आपली बॉडी 1 वीक घेते. 1 वीक नंतर आपल्या बॉडीमध्ये ते अँटीबॉडीज रेडी असतात. आता हे अँटीबॉडीजच चेक करण्यासाठी आपण विडाल टेस्ट करतोय. सो विडाल टेस्ट ही 1 वीकने केली जाते सो दॅट आपल्याला अँटीबॉडीज प्रोड्यूस झालेले आहेत की नाहीत हे कळतं. अँटीबॉडीज प्रोड्यूस झाल्यात म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये साल्मोनेला टायफी आहे, म्हणजे तुम्हाला टायफॉईड आहे. हाच आहे विडाल टेस्टचा कॉन्सेप्ट आहे. त्यामुळे विडाल टेस्ट हे आपण 2nd वीकमध्ये करतो आणि त्यानंतर कधीही केलेली चालते. 3rd वीकमध्ये पण पॉझिटिव्ह असेल, 4th वीकमध्ये पण पॉझिटिव्ह असेल. सो फक्त विडाल टेस्ट 2nd वीक नंतर करायची, लक्षात ठेवायचे. 1st वीकमध्ये विडाल टेस्ट केली तर ती निगेटिव्हच येणार आहे, त्याचा काहीच फायदा नसणार आहे. 1st वीकमध्ये आपण काय करू शकतो? 1st वीकमध्ये आपण सांगितलं आहे ब्लड कल्चर. आपण खरं करत नाही पण 1st वीकमध्ये ब्लड कल्चर केलं तर ते पॉझिटिव्हच येणार आहे. साल्मोनेला टायफी इन ब्लड असं लिहूनच येणार आहे. ह्याचं रिझन काय आपल्याला माहिती आहे की जे पेयर्स पॅचेस आहेत त्यांना इन्व्हेड करून हे बॅक्टेरिया घुसतं तुमच्या ब्लड वेसल्समध्ये, मग ते ब्लड स्ट्रीममध्ये सर्क्युलेट होतं. त्यामुळे ब्लडमध्ये साल्मोनेला टायफी आहेच, त्यामुळे ब्लड कल्चर केलं तर आपल्याला ते पॉझिटिव्ह येणार फॉर साल्मोनेला टायफी. सो 1st वीकमध्ये आपण करतो ब्लड कल्चरमध्ये आपल्याला दिसतं साल्मोनेला टायफी इन ब्लड. 2nd वीकमध्ये आपण करतो विडाल टेस्ट. 2nd वीकमध्ये का करतो? कारण जे साल्मोनेला टायफीचं अँटीजेन आहे त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी प्रोड्यूस करण्यासाठी आपली बॉडी 1 वीक घेते. त्यामुळे 1 वीक नंतर दॅट इज 2nd वीकमध्ये आपण विडाल टेस्ट करतो. मग 3rd वीकमध्ये आयडियल सांगितलं आहे स्टूल कल्चर आणि 4th वीकमध्ये सांगितलं युरिन कल्चर. हे असं आपण काय करत आहे, आपण मेनली फक्त करतो विडाल टेस्ट. सो 1st वीकमध्ये सांगितलं आहे ब्लड कल्चर आणि 2nd वीकमध्ये आपण करतो विडाल टेस्ट. विडाल टेस्टमध्ये आपण काय करतो, आपण अँटीबॉडीज डिटेक्ट करतो अगेन्स्ट सोमॅटिक अँटीजेन्स अँड फ्लॅजेला अँटीजेन्स, दॅट इज अँटीजेन ओ आणि अँटीजेन एच. हे जे अगेन्स्ट अँटीबॉडीज प्रोड्यूस झालेत की नाही हे आपण चेक करतो. आणि हे जे अँटीबॉडीज आहेत हे 1 वीक नंतर प्रोड्यूस होतात, त्यामुळे आपण 2nd वीकमध्ये विडाल टेस्ट करतो. आणि हे विडाल टेस्ट जर 1:160 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. आणि जर 1st वीकमध्ये विडाल टेस्ट केली तर ती फॉर शुअर नेगेटिव्हच येणार आहे. आता नेक्स्ट येतं आपलं ट्रीटमेंट पार्ट. ट्रीटमेंट पार्टमध्ये सगळ्यात मेन आपण जे पेशंटला सांगतो इज
तू जरा बेड रेस्ट घे. ऑलमोस्ट 7 ते 8 दिवसाची बेड रेस्ट सांगायची, कारण खूप हाय ग्रेड फीवर असतो. तर पेशंट फार जास्त इल असतो, फार अशक्तपणा आलेला असतो, एवढ्या फीवरमुळे बॉडी एकदम थकलेली असते. त्यामुळे 7 ते 8 दिवसाची रेस्ट त्या बिचाराला द्यावी. सो बेड रेस्ट फॉर 7 to 8 days. मग त्यानंतर डाएटमध्ये त्याला काय सांगायचं, डाएटमध्ये सांगायचं की सॉलिड फूड कन्झ्युम करायचं नाही. थोडे दिवसांसाठी सेमी सॉलिड डाएट किंवा लिक्विड डाएटच म्हणा, एवढंच कन्झ्युम करायचं. हे का, तर इंटेस्टाईनमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे, त्यामुळे तुमची इंटेस्टाईन फार वीक आहे. त्यात जर तुम्ही काही सॉलिड फूड कन्झ्युम केलं तर त्या सॉलिड फूड डायजेस्ट करण्यासाठी फार एनर्जी लागेल, प्लस इंटेस्टाईनवर खूप प्रेशर पडेल एवढं जेवण बघून, एवढं सॉलिड की आपल्याला एवढं सॉलिड डायजेस्ट करायचं आहे. सो इंटेस्टाईनवर फार प्रेशर येईल, इंटेस्टाईनला तो लोड सहन होणार नाही, परत अजून काहीतरी कॉम्प्लिकेशन्स होतील. त्यामुळे थोड्या दिवसांसाठी सॉलिड फूड बिलकुल कन्झ्युम करायचं नाही. त्यात पण स्पेसिफिकली नॉनव्हेज फूड तर बिलकुल कन्झ्युम करायचं नाही, प्लस स्पायसी पण बिलकुल नाही खायचं. सो डाएटमध्ये सांगायचं की सेमी सॉलिड डाएट घे किंवा लिक्विडच डाएट घे, कारण इंटेस्टाईन तुझी फार वीक झालेली आहे. मग आता अँटीबायोटिक्स. आता टायफॉईडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं ट्रीटमेंटच अँटीबायोटिक्स. आपण अँटीबायोटिक्स देऊनच त्या पेशंटला आपण ट्रीट करणार आहोत, बाकी सिम्टोमॅटिक तर देणारच. पण ह्यात मेन काय झालं आहे, साल्मोनेला टायफी हे ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. हा बॅक्टेरिया पार आपल्या ब्लडमध्ये गेला आहे, पार तो आपल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बॉडी दॅट इज ब्लड, त्याला अफेक्ट केलेलं आहे. सो त्या बॅक्टेरियाला मारणं तर महत्त्वाचं, त्यामुळे अँटीबायोटिक्स सगळ्यात महत्त्वाचे असतात इन टायफॉईड. आणि त्यात पण आता साल्मोनेला टायफी जो आहे हा ग्राम नेगेटिव्ह आहे, आणि त्या ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरियावर ॲक्ट करणारे सगळ्यात बेस्ट ड्रग्स जे आपल्याकडे आहेत दॅट इज सेफॅलोस्पोरिन्स. आणि सेफॅलोस्पोरिन्समध्ये पण जे 3rd जनरेशन सेफॅलोस्पोरिन्स आहेत, दीज आर बेस्ट फॉर ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरिया. प्लस ते बॅक्टेरियासिडल ॲक्शन दाखवतात, त्यामुळे ते त्या बॅक्टेरियाला कायमचं मारूनच टाकणार आहेत. स्टॅटिक ॲक्शन वगैरे नाही, डिरेक्ट बॅक्टेरियासिडल ॲक्शन दाखवतात. आणि लक्षात कसं ठेवायचं, आता टी फॉर टायफॉईड, टी फॉर 3rd जनरेशन सेफॅलोस्पोरिन्स. सो टायफॉईडसाठी आयडियल ड्रग ऑफ चॉईस इज 3rd जनरेशन सेफॅलोस्पोरिन्स. आता ह्याच्या अंडर काय काय येतं हे आपण बघूया. सगळ्यात मेन जे आपण नेहमी ऐकतो की टायफॉईडमध्ये आपण देतो इंजेक्शन मोनोसेफ. मोनोसेफचं कंटेंट इज सेफ्ट्रॅक्झॉन. सो आपण टायफॉईडसाठी सगळ्यात बेस्ट ड्रग ऑफ चॉईस इज जसं टी फॉर टायफॉईड, टी फॉर 3rd जनरेशन, तसंच टी फॉर सेफ्ट्रॅक्झॉन. सो आयडियल ड्रग ऑफ चॉईस फॉर टायफॉईड इज इंजेक्शन सेफ्ट्रॅक्झॉन. हे 1 ग्राम BD दिलं जातं फॉर 5 days. सो टायफॉईडसाठी ड्रग ऑफ चॉईस काय आपल्याकडे, हे तर माहिती की सेफॅलोस्पोरिन्स द्यायचे, पण त्यात पण सगळ्यात बेस्ट आपण म्हणतो इंजेक्शन सेफ्ट्रॅक्झॉन 1 ग्राम BD फॉर 5 days. आता हे तर झालं बेसिक. पण जर हायर केस असेल, आता जे आपण विडाल टेस्ट करतो त्यात जर खूप जास्त टायटर आला असेल, पार 1:320 किंवा त्यापेक्षा जास्त टायटर आला असेल, ह्याचाच अर्थ की ब्लडमध्ये बॅक्टेरियल लोड फार जास्त आहे. सो फक्त सेफ्ट्रॅक्झॉननी काम चालणार नाही, आपल्याला जरा हायर अँटीबायोटिक द्यावं लागेल. प्लस यात सुपर इन्फेक्शन्स पण होणार आहेत. आता हे बॅक्टेरिया सगळीकडे पसरणारे, बऱ्याच ऑर्गनला इन्फेक्ट करणारे असतात, त्यामुळे आपल्याला जरा हायर अँटीबायोटिक लागेल. सो यासाठी आपण कॉम्बिनेशन देतो ऑफ इंजेक्शन सेफोपॅराझॉन प्लस सल्बॅक्टम. 1 ग्राम सेफोपॅराझॉन प्लस 500 mg सल्बॅक्टम, दॅट इज 1.5 ग्राम इंजेक्शन सेफोपॅराझॉन प्लस सल्बॅक्टम. हे आपण BD देतो फॉर 5 days. सो काय सांगितलं, जर खूप जास्त टायटर आला म्हणजेच बॅक्टेरियल लोड फार जास्त आहे, सो ह्या फार जास्त बॅक्टेरियल लोडला मारण्यासाठी आपल्याला जरा हायर अँटीबायोटिक्स लागतील, म्हणजेच कॉम्बिनेशनमध्ये पण द्यावं लागेल आपल्याला. हायर अँटीबायोटिकसोबतच कॉम्बिनेशन केलं नेहमी बेटर असणार आहे आपल्यासाठी. सो कॉम्बिनेशनमध्ये आपण देणार आहोत सेफोपॅराझॉन प्लस सल्बॅक्टम 1.5 ग्राम BD फॉर 5 days. मग आपल्याकडे ओरल ट्रीटमेंट पण आहे, ह्याच्यासाठी पण ओरल एवढी इफेक्टिव्ह नसती, रादर इंजेक्शननेच आपल्याला बेस्ट इफेक्ट भेटणार आहे. पण ओरलमध्ये काय आपल्याकडे टॅबलेट सेफिक्झिम 200 mg BD, हे पण आपण कॉम्बिनेशनमध्ये देऊ शकतो, कारण आपण मगाशी सांगितलं की कॉम्बिनेशन थेरपी फार इफेक्टिव्ह असती. सो आपण कॉम्बिनेशनमध्ये तर सेफिक्झिम प्लस ओफ्लॉक्सासिन. सो आता इथे आपण काय बघितलं की सेफॅलोस्पोरिन्स बेस्ट आहेत. सेफॅलोस्पोरिन्समध्ये पण 3rd जनरेशन सेफॅलोस्पोरिन्स. त्यात आपण काय काय बघितलं, इंजेक्शन सेफ्ट्रॅक्झॉन 1 ग्राम BD फॉर 5 days. हायर असेल तर इंजेक्शन सेफोपॅराझॉन प्लस सल्बॅक्टम 1.5 ग्राम BD फॉर 5 days. ओरलमध्ये आपण बघितलं टॅबलेट सेफिक्झिम 200 mg BD. आता हे तर आपण पाहिलं की आपलं फर्स्ट ड्रग ऑफ चॉईस फॉर टायफॉईड इज 3rd जनरेशन सेफॅलोस्पोरिन्स.
यासोबतच आपल्याकडे आहेत फ्लुरोक्विनोलॉन्स. हे पण आपण टायफॉईडमध्ये देतो. ह्याने पण बराच चांगला इफेक्ट दिसतो. फक्त एवढंच की खूप सिव्हिअर केस असेल तर कंपल्सरी 3rd जनरेशन अँटीबायोटिक्सच असतात. जर जरा माइल्ड केस असेल एखादी तर त्या केसमध्ये आपण फ्लुरोक्विनोलॉन्स देतात. आणि हे जे फ्लुरोक्विनोलॉन्स आहेत ह्यांचा साईड इफेक्ट पण जास्त नसतो. फ्लुरोक्विनोलॉन्स ह्यांचा सगळ्यात कमी साईड इफेक्ट दिसतो आपल्याला, त्यामुळे हे चांगलेच ड्रग्स आहेत. फ्लुरोक्विनोलॉन्समध्ये आपल्याकडे आहे टॅबलेट ओफ्लॉक्सासिन. आता हे बऱ्याच डोसेसमध्ये दिसतं आपल्याला. 100 mg, 200 mg, 400 mg. ह्यातलं आपण मोस्टली 200 mg वापरतो विथ सेफिक्झिम. आपण मगाशीच सांगितलेलं आपण कॉम्बिनेशनमध्ये देतो. सेफिक्झिन आणि ओफ्लॉक्सासिन हे दोन्ही 200-200 असं आपण कॉम्बिनेशनमध्ये देतो. सो फ्लुरोक्विनोलॉन्समध्ये पहिलं आपल्याकडे आहे टॅबलेट ओफ्लॉक्सासिन. याचे डोसेस काय आहेत? 100, 200, 400 mg. BD दिलं जातं फॉर 5 days. ह्याचंच इंजेक्शन पण येतं, इंजेक्शन ओफ्लॉक्सासिन. हे आता आपलं 100 mlचं NS कसं येतं तसंच 100 mlचं IV इन्फ्युजन येतं. ह्यामध्ये 200 mg ओफ्लॉक्सासिन असतं. हे आपण BD देतो फॉर 5 days. सो ओफ्लॉक्सासिनचं जे इंजेक्शन आहे हे कसं येतं? 200 mg इन 100 ml IV इन्फ्युजन. हे आपण BD देतो फॉर 5 days. त्यासोबतच आपल्याकडे आहे टॅबलेट सिप्रोफ्लॉक्सासिन. ही आधी वापरल्या जायची, आजकाल आपण एवढी वापरत नाही. हे जर माइल्ड केस असेल, जास्त काही सिव्हिअर नसेल, त्या केसमध्ये आपण देऊ शकतो सिप्रोफ्लॉक्सासिन. सो आपल्याकडे आहे टॅबलेट सिप्रोफ्लॉक्सासिन. दिस इज 250 mg. हे आपण BD देतो फॉर 5 to 7 days. आता आपण मगाशी सांगितलं की आपण ओफ्लॉक्सासिन आणि सेफिक्झिम ह्याचं कॉम्बिनेशन देतो. या कॉम्बिनेशनचंच ब्रँड नेम आहे टॅबलेट झिफिओ. आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल झिफिओ. झिफिओमध्ये असतं सेफिक्झिम 200 mg प्लस ओफ्लॉक्सासिन 200 mg. हे आपण BD देतो फॉर 5 to 7 days. आता ओरल फॉर्मसाठी आपण एखादा सिंगल डोस देऊन त्याचा काहीच फरक पडणार नाही. फक्त सेफिक्झिम दिलं किंवा फक्त ओफ्लॉक्स दिलं त्यांनी काही इफेक्ट होणार नाही. या कॉम्बिनेशनने खूप छान इफेक्ट दिसतो आपल्याला. त्यामुळे आपल्याकडे आहे टॅबलेट झिफिओ. दिस इज गिवन BD फॉर 5 to 7 days. झिफिओमध्ये काय येतं? सेफिक्झिम 200 mg प्लस ओफ्लॉक्सासिन 200 mg. मग अजून आपल्याकडे आहे क्लोरॅम्फेनिकॉल. आता क्लोरॅम्फेनिकॉल हे आपण आजकाल तर वापरत नाही, पण इनिशियली टायफॉईडसाठी जो ड्रग इन्व्हेंट झाला होता दॅट वॉज क्लोरॅम्फेनिकॉल. आजकाल आपण वापरत नाही कारण आता कळलं आपल्याला का आपण आजकाल वापरत नाही, पण इनिशियली टायफॉईडसाठी इन्व्हेंट झालेला ड्रग वॉज क्लोरॅम्फेनिकॉल, पण आजकाल आपण वापरत नाही. आता हे का वापरत नाही तर ह्याचं डोसिंग काय असतं? यू हॅव टू गिव्ह 500 mg 6 hourly ओरल किंवा IV, आणि दिस इज फॉलोड बाय 500 mg 8 hourly, आणि हे आपण 3 वीकसाठी द्यावं लागतं. आता तुम्ही 3 वीकसाठी अँटीबायोटिक्स घेत आहे, जरा जास्तच होतं आहे ना. एवढ्या दिवस अँटीबायोटिक्स घेतल्यामुळे गॅस्ट्रायटिस बसू शकतो, लॉस ऑफ ॲपेटाईट दिसेल, त्यामुळे खूप साईड इफेक्ट्स दिसतात आपल्याला. सो त्यामुळे आपण आजकाल क्लोरॅम्फेनिकॉल वापरत नाही. आता सेफॅलोस्पोरिन्स जे होते आपले ते आपण फक्त 5 to 7 daysसाठी देतो, आणि त्या 5 to 7 daysमध्येच आपले सेफॅलोस्पोरिन्स बॅक्टेरियाला मारून टाकतात. सो जर आपल्याकडे आहे काहीतरी जे 5 to 7 daysमध्ये बॅक्टेरियासिडल इफेक्ट दाखवते, तर कशाला क्लोरॅम्फेनिकॉल द्यायचे 3 आठवड्यांसाठी? त्याचे कॉम्प्लिकेशन्स परत ट्रीट करत बसायचे. त्यापेक्षा आपल्याकडे आहे सेफॅलोस्पोरिन्स. सो सेफॅलोस्पोरिन्सच बेस्ट आहेत. त्यासोबतच कधी कधी आपण कॉम्बिनेशनमध्ये देतो फ्लुरोक्विनोलॉन्स. पण फक्त माहिती असावं म्हणून आपण काय वाचलं? क्लोरॅम्फेनिकॉल. मग आपण मगाशी जे सांगितलेलं की आपलं जे सल्मोनेला टायफी आहे ते गॉल ब्लॅडरमध्ये स्टोअर होतं आणि ते तिथेच रिसाईड करतं, आणि अचानक कधी पण मग ते परत होतं, आणि मग त्यामुळे होतं क्रॉनिक टायफॉईड. आणि यासाठी आपण देतो इंजेक्शन ॲम्पिसिलिन. ॲम्पिसिलिन हे पेनिसिलिन ग्रुपचं आहे आणि हे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहे, त्यामुळे आपण इथे वापरतो. सो क्रॉनिक टायफॉईडसाठी आपण देतो इंजेक्शन ॲम्पिसिलिन. हे कसं देतो? इंजेक्शन ॲम्पिसिलिन 1 gram 6 hourly फॉर 1 week. त्यानंतर इंजेक्शन ॲम्पिसिलिन 1 gram 8 hourly फॉर 6 to 12 weeks. सो जे क्रॉनिक टायफॉईडची केस असते ज्यामध्ये तो जो सल्मोनेला टायफी आहे तो गॉल ब्लॅडरमध्ये लपून बसतो, अशा केसमध्ये त्याला आपल्याला काढायचं आहे. सो त्यासाठी आपण वापरतो इंजेक्शन ॲम्पिसिलिन 1 gram. आणि हे नाहीच झालं, यांनी फायदा नाहीच झाला, तर आपल्याला लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी करावी लागते. सो क्रॉनिक कॅरियरला कसं ट्रीट करायचं ते पण आपण बघितलं आहे. आता नेक्स्ट येतं वॅक्सिनेशन. वॅक्सिन्स पण असतात ह्यासाठी. आता हे वॅक्सिन्स 2 फॉर्ममध्ये असतात, इंजेक्टेबल वॅक्सिन आणि ओरल वॅक्सिन. जे इंजेक्टेबल वॅक्सिन आहे ते आपण देतो 0.5 ml IM. हे आपण मोस्टली डेल्टा रिजनमध्ये देतो, अँड दिस इज रिपीटेड आफ्टर 4 weeks. आणि जो सेकंड डोस असतो तो 0.1 mlचा दिला जातो.
आणि यांनी आपल्याला 2 वर्षासाठी प्रोटेक्शन भेटतं आणि 2 वर्षाच्या वरच्याच मुलांमध्ये आपण हे इंजेक्शन देतो. मग नेक्स्ट आहे आपल्याकडे ओरल व्हॅक्सिन. ओरल व्हॅक्सिनमध्ये आपल्याकडे टॅबलेट्स असतात, ते आपण ऑल्टरनेट डेज घ्यायला सांगायचे, 4 दिवस घ्यायला सांगायचे. पण हे जे ओरल व्हॅक्सिन आहे हे प्रेग्नेंट लेडीजमध्ये नाही द्यायचं, 6 वर्षाच्या खालचा मुलगा असेल त्यामध्ये द्यायचं नाही, आणि दर 5 वर्षांनंतर ही ओरल व्हॅक्सिन घेत राहायची. सो व्हॅक्सिनमध्ये आपल्याकडे 2 आहेत, इंजेक्टेबल व्हॅक्सिन आणि ओरल व्हॅक्सिन. आता आपण एक केस बघूया. एक 50 इयर ओल्ड फिमेल पेशंट होती. ती आली आपल्याकडे विथ द कंप्लेंट्स की तिला गेल्या 3-4 दिवसांपासून खूप जास्त ताप येतो आहे, एकदम हाय ग्रेड फीवर आहे, ऑलमोस्ट 102 पर्यंत गेलेला आहे. आणि त्याच्या आधी पहिल्या 1-2 दिवसात तिला बॉडी एक होतं, मलेज होतं. त्यासोबतच आता ती कंप्लेंट करते की खूप हाय ग्रेड फीवर आहे, प्लस तिच्या पोटात खूप दुखतं आहे, असं मळमळतं आहे, एकदा उलट्या झाला, उलटीमध्ये फूड पार्टिकल्स पडलेले दिसले, प्लस 2 दिवसांपासून कॉन्स्टिपेशन आहे. सो आपल्याला GI रिलेटेड बरेच सिम्पटम्स दिसत आहेत. त्यासोबतच हाय ग्रेड फीवर आहे. सो कंप्लेंट्समध्ये काय काय सांगितलं आहे, हाय ग्रेड फीवर, माइल्ड ॲबडॉमिनल पेन, नॉशिया, 1 एपिसोड ऑफ वॉमिटिंग, वॉमिटस कंटेन्स फूड मटेरियल, आणि 2 दिवसांपासून कॉन्स्टिपेशन. प्लस मग आपण हिस्ट्री घेतली तर नो हिस्ट्री ऑफ DM, HTN, CAD किंवा थायरॉईड, ह्याची कशाचीच काही हिस्ट्री नाही आहे. आपण तिचं प्रॉपर एक्झामिनेशन केलं तर एक्झामिनेशनमध्ये आपल्याला दिसलं की पॅलर आहे. त्यामुळे आपण ॲडवाईज केलं CBC. तिला प्रॉपर विचारा की कुठून काही ब्लिडिंग वगैरे होते आहे का, त्यामुळे एवढं पॅलर आलेलं आहे. मग त्यानंतर ऑन एक्झामिनेशन वी हॅव सीन की टच केलं तुम्हाला ती गरम जाणवते, टेम्परेचर वाढलेलं जाणवतं, टेम्परेचर चेक केलं तर 102 होतं, प्लस तिच्या चेस्टवर रोज स्पॉट्स आहेत. आता ही बघा ना कधी आली, ही म्हणते की पहिले 1-2 दिवस बॉडी एक होतं, मग त्यानंतर पुढे 3-4 दिवस फीवर, म्हणजे ऑलमोस्ट 6व्या दिवशी 7व्या दिवशी आली आहे, म्हणजेच सेकंड वीकमध्ये आली आहे. सो सेकंड वीकमध्ये आली आहे, सो ऑब्व्हियसली चेस्टवर रोज स्पॉट्स तुम्हाला दिसणार. मग त्यानंतर आता टेम्परेचर तर आपलं होतं 102. आता जर फीवर आलं आहे म्हटलं, जर 102 टेम्परेचर आहे, त्या अकॉर्डिंग आपल्याला पल्स रेट हवं ऑलमोस्ट 110 वगैरे. पण पल्स चेक केलं तर ते होतं 94 बीट्स पर मिनिट. सो इथे रिलेटिव्ह ब्रॅडिकार्डिया पण दिसतोय. BP चेक केला 130-80, ठीक आहे. पर ॲबडॉमन केलं, माइल्ड टेंडरनेस आहे, कारण GIT रिलेटेड सिम्पटम्स असतात, पेअर्स पॅचेसमध्ये इन्फ्लेमेशन आहे, सो माइल्ड टेंडरनेस आहे. सो आपण ॲडवाईज केलं CBC, त्यासोबतच युरिन रुटीन मायक्रोस्कोपी सांगणार, आणि आपल्याला थोडंसं ॲनेमिया जाणवतं आहे. सो टू रूल आउट मलेरिया आपण PS4MP पण सांगणार, आणि विडाल टेस्ट, कारण टायफॉईड तर आपल्याला वाटतंच आहे. आता हे रिझल्ट्स जे आलेत त्या रिझल्टमध्ये आपण बघितलं CBCमध्ये की तिचा HB वॉज 5.8. आता ब्लिडिंगचं तर आपण प्रॉपर विचारलं की कुठून ब्लिडिंग आहे का, PV ब्लीड जाते आहे का, मलिना आहे का, किंवा मग वॉमिटसमधून ब्लड पडतं आहे का, काही आहे का. तर ब्लिडिंगचं तर काहीच तिचे कंप्लेंट्स नव्हते, पण प्रॉपर हिस्ट्री घेतली आपल्याला कळलं की तिचा इंटेकच कमी आहे. सध्या 1 वीकपासून आजारी असल्यामुळे प्रॉपर तिचा इंटेक नाही, आधी पण नीट इंटेक नव्हता कधी, त्यामुळे तेवढं तिच्या बॉडीमध्ये आयर्नच नाही आहे. मग त्यानंतर आपण जे PS4MP केलं तर ते पण नेगेटिव्ह आहे. ते आपण असंच केलं कारण आपल्याला ॲनेमिया वाटत होतं. सो टू रूल आउट मलेरिया आपण PS4MP केलं, पण ते नेगेटिव्ह आलं. मग विडाल टेस्ट वॉज पॉझिटिव्ह अँड इट वॉज स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह. जे O होतं ते 1:240 होतं, जे H होतं ते 1:120 होतं. सो आता टायफॉईड आहे हे कन्फर्म झालं. सो ट्रीटमेंटमध्ये आपण देणार इथे हाय डोस अँटीबायोटिक्स आहेत. आपण देतो इंजेक्शन सेफोपॅराझॉन प्लस सेल्फॅक्टम 1.5 ग्राम BD फॉर 5 days. मग आपलं बेसिक सिम्प्टोमॅटिक आपण देणार इंजेक्शन पॅन 40 mg, इंजेक्शन MSET 4 mg, मग टॅबलेट PCM, मग मल्टीविटॅमिन, हे सगळं देणार. मग त्यानंतर पेशंटला 5 दिवस ॲडमिट ठेवलं, हे सगळं दिलं, त्याला बेड रेस्ट सांगितली, त्याला चांगलं लिक्विड डाएट किंवा सेमी सॉलिड डाएट खायला सांगितलं. हे झाल्यानंतर वी हॅव टू शिफ्ट हिम टू ओरल फॉर्म. ओरलमध्ये आपण देतो टॅबलेट ZFO. ह्याच्यामध्ये असतं सेफिक्झिम 200 mg प्लस ओफ्लॉक्सासिन 200 mg. हे आपण देतो BD फॉर नेक्स्ट 5 days. आता आपण ओरलला का शिफ्ट करतो आहे, कारण रिलॅप्स होऊ शकतो ना. आता ठीक आहे 5 दिवस दिला आपण, पण त्या 5 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये चुकून ते अँटीबायोटिक्स ते बॅक्टेरिया जर प्रॉपरली किल झालं नसेल तर काय करावं. सो त्यासाठी आपण सेफ साईड म्हणून पुढचे 5 दिवस परत त्याला अँटीबायोटिक्सचा कोर्स घेतो. तर पुढचे 5 दिवस आपण परत टॅबलेट ZFO देतो BD टू अवॉइड रिलॅप्स. मग CBCमध्ये HB वॉज 5.8, त्यामुळे आपण तिला 2 PRC देणार फॉर 2 consecutive days, कारण HB वॉज 5.8. सो हे झालं टायफॉईड फीवर. T फॉर टायफॉईड, T फॉर 3rd जनरेशन अँटीबायोटिक्स,
T for ceftriaxone. Ceftriaxone 1 gram BD for 5 days.